माऊली, पंढरीची वारी ही पांडुरंगाची आहे. मग प्रत्येक दिंड्यामध्ये वारकरी पांडुरंगाचं भजन न करता ज्ञानोबा तुकाराम भजन का करतात? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. एके दिवशी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे समकालीन असणारे प्रल्हादजी बडवे पहाटे पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना एका भजनाचा आवाज आला आणि ते भजन स्वतः माझा पांडुरंग परमात्मा करत होते. तो भजन कोणता? तर स्वतः पांडुरंग परमात्मा भजन करत होते. तो भजन ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. स्वतः पांडुरंग परमात्मा विठेवर उभा असताना ज्ञानोबा तुकाराम हे भजन करत होते. याचं कारण ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय हे पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त होते. तेव्हा वारकऱ्यांच्यामध्ये एक जागरूकता निर्माण झाली. पांडुरंग परमात्म्याला ज्ञानोबा तुकाराम महाराजांचं भजन प्रिय असल्यामुळे प्रत्येक दिंड्यांमध्ये ज्ञानोबा आणि तुकाराम भजन करण्याची परंपरा चालू झाली. म्हणून प्रत्येक दिंडीमध्ये पांडुरंग परमात्म्याचं भजन न करता ज्ञानोबा तुकोबारायांचं भजन केलं जातं. रामकृष्ण. रामकृष्ण.